Hello friends, welcome to my channel Ganitashi Maitri. Sita and Geeta go for a swim after a gap of every 2 days and every 3 days respectively. If on 1st January both of them went for swim together, when will they go together next? सीता आणि गीता पोहायला जातात 2 आणि 3 दिवसांच्या गॅपने. जर 1 जानेवारीला त्या दोघीही पोहायला गेलेल्या होत्या तर परत आता त्या कोणत्या तारखेला एकत्र पोहायला जातील असं विचारलेलं आहे आपल्याला. तर पहिली आहे सीता, दुसरी आहे गीता. 1 जानेवारीला त्या पोहायला गेल्या दोघीही 1 जानेवारीला, आणि परत कधी जातील असं आपल्याला विचारलेलं आहे. 1 तारखेला सीता गेली, गीता गेली. मग सीता 2 दिवसांची गॅप तिने घेतली, गीताने घेतली 3 दिवसांची गॅप. आता समजा मी तारखा लिहत गेले 1 2 3 4 6 7 7 तारखेपर्यंतच्या इथे मी तारखा लिहून घेतल्या. तर सीता 2च्या गॅपने पोहायला गेली. 4 तारखेला परत ती जाईल पोहायला. 5 तारखेला सीता जाणार नाही. 3 दिवसाची गॅप गीताची झाली म्हणजे 5 तारखेला गीता जाईल. परत सीता एक गॅप घेईल आणि 7 तारखेला पोहायला जाईल. गीता 6 7 आणि 8 तारखेला गॅप घेईल 8 तारखेपर्यंत आणि 9 तारखेला पोहायला जाईल. 9 तारखेपर्यंत आपण आलो तेव्हा 7 8 आणि 9 2 दिवस सीताची गॅप झालेली होती. आता 10 तारखेपासून आपण परत बघूया. 10 तारीख 11 12 13 14 तारीख. आता सीता आणि गीता, सीताने 2 दिवसाची गॅप घेऊन झालेली आहे 7 8 आणि 9 तारखेला. त्यामुळे 10 तारखेला सीता पोहायला जाईल. 9 तारखेला गीता पोहायला गेलेली होती म्हणजे गीता 3 दिवसांची गॅप घेऊन 13 तारखेला पोहायला जाईल. आणि सीता मग आता परत 2 दिवसांची गॅप घेऊन 11 12 तारखेला गॅप घेऊन 13 तारखेला पोहायला जाईल. म्हणजे असं करता करता परत 13 तारखेला सीता आणि गीता एकत्र पोहायला जातील 13 जानेवारीला. ऑप्शन डी इज अवर राईट आन्सर. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये कोणताही फॉर्म्युला नसतो. आपण लॉजिक लावूनच आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन इज PQR are 3 towns. Distance between P and Q is 60 kilometers, whereas the distance between P and R is 80 kilometers. Q is in the west of P. The sense of direction: north, south, east and west. Q is in the west of P. Suppose P is here, then Q will be here. Distance between P and Q is 60 kilometers. So this will be 60 kilometer. And R is in the south of P. R will be here. And distance between P and R is 80 kilometers. What will be the distance between Q and R? आता P हा नॉर्थला आहे, R हा साऊथला आहे, म्हणजे त्यातला अँगल झाला आहे 90 डिग्री. त्यामुळे आता पायथागोरस थेरम वापरून आपण QR हे डिस्टन्स काढूया. सपोज दॅट डिस्टन्स इज x, देन वी कॅन इझिली फाइंड x स्क्वेअर इज इक्वल टू 60 स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर. x square will be 10,000. So x will be root of 10,000 is 100 in kilometers. So the distance between Q and R will be 100 kilometer. Option D is right answer. Next question is all the members of club went to Mumbai and stay in hotel. On the first day 80% went for shopping, 50% for sightseeing and 10% टेकिंग रेस्ट. 10% रेस्ट करत होते. ह्याचा अर्थ 10% हे शॉपिंगही करत नव्हते आणि 10% रेस्ट करत होते म्हणजे 10% हे शॉपिंगही करत नव्हते आणि साईट सीईंगसुद्धा करत नव्हते. विच ऑफ द फॉलोइंग कन्क्लुजन्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम अबाउ डेटा. आता कन्क्लुजन आपल्याला विचारलेली आहेत. 40% मेंबर्स वेंट फॉर शॉपिंग ॲज वेल ॲज साईट सीईंग. 20% members went only for shopping. Now 10% are taking rest. 10% are taking rest means 10% are neither for shopping nor for sightseeing. Was 10%. म्हणजे टोटल इथे 100%पैकी 90%च लोक काहीतरी ॲक्टिव्हिटी करत होते. कारण 10% काहीच ॲक्टिव्हिटी करत नव्हते 100%पैकी. टोटल 90% लोकच ॲक्टिव्हिटी करत होते, आयदर शॉपिंग किंवा साईट सीईंग. तर आपल्याला आपण आता असं काढूया की कोण
किती % पीपल हे शॉपिंग आणि साईट सीइंग हे दोन्ही करत होते. एक फॉर्म्युला आहे पी ऑफ ए युनियन बी इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता इथे पी ऑफ ए युनियन बी 90% येईल, कारण 90% लोकच ॲक्टिव्हिटी करत होते आणि 10% रेस्ट करत होते, त्यामुळे ते मी गाळले इथून. पी ऑफ ए म्हणजे शॉपिंग जे करणारे लोक होते ते 80%. पी ऑफ बी म्हणजे साईट सीइंग करणारे लोक 50%. आणि पी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे शॉपिंग आणि साईट सीइंग दोन्ही करणारे. म्हणजे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 80 + 50 - 90. 80 + 50 - 90 मीन्स 40%. 40% members went for shopping as well as sightseeing. So, first statement is right. 40% members went for shopping as well as sightseeing. आता जर आपण ही डायग्रॅम काढून घेतली तर वेन डायग्रॅमप्रमाणे आपल्याकडे टोटल आहेत 90%च लोक आहेत जे शॉपिंग किंवा साईट सीइंग किंवा काही करतायत. हा जो इंटरसेक्शन एरिया आहे म्हणजे शॉपिंग करतात आणि साईट सीइंग दोन्ही करणारे लोक आहेत 40%. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की 80% वेंट फॉर शॉपिंग, म्हणजे फक्त 80% वेंट फॉर शॉपिंग आणि 50% वेंट फॉर साईट सीइंग. 50% साईट सीइंगसाठी गेले, 80% शॉपिंगसाठी गेले, फक्त 80%, आणि 40% त्यातले कॉमन म्हणजे साईट सीइंग आणि शॉपिंगसाठी गेले. आता 80 + 40 फक्त शॉपिंगसाठी गेलेले लोक 40%, फक्त शॉपिंग. फक्त साईट सीइंगसाठी गेलेले लोक 50 + 40 10%. 10%. आता परत बघूया स्टेटमेंट. 20% मेंबर्स वेंट ओनली फॉर शॉपिंग. नो, 40% मेंबर्स ओनली आर गोइंग फॉर शॉपिंग. सो conclusion 2 is wrong. So answer will be option A. Correct answer is option 1, option A, that is 40% members went for shopping as well as sightseeing. पुढचा प्रश्न. In 2002, Minu's age was 1/3 of the age of Mira. मीरा आणि मिनू. 2002 साली Minu's age was 1/3 age of Mira. Suppose Mira's age is X years, then Minu's age is X/3 years. Whereas in 2010, their age will increase by 8 years, because from 2002 to 2010 there are total 8 years. So Mira and Minu both have increased in their age by 8. So Mira's age X + 8, Minu's age is X + 3/8. And one condition is given. In 2010, Minu's age was half the age of Mira. So Minu's age was half the age of Mira, means Mira's age is twice the age of Minu. Now solving this equation, we will get X + 8 equal to 2x + 3/3 + 8. Sorry. So X + 8 equal to 2x/3 + 16. 16 minus 8 is 8. X minus 2x/3 is x/3. So x/3 is 8. X is equal to 24. X is equal to 24. As X is equal to 24 in 2002, Minu was 24/3, 8 years only. Minu was 8 years old. So what is Minu's year of birth? In 2002, Minu was 8 years old. So birth year is 2002 minus 8. 1994 is the birth year of Minu. Minu born in 1994. Next question is, Rakesh and Rajesh together bought 10 balls and 10 rackets. Rakesh spent rupees 1300 and Rajesh spent rupees 1500. If each racket cost 3 times a ball does, then what is the price of racket? Suppose ball has price X rupees, one ball has price X rupees, then one racket will have price 3x, because racket cost 3 times a ball does. And we have such 10 balls, means the price will be 10x, and 10 such rackets. So the total price of rackets will be 30x.
Rajesh and Rakesh both are spending 1300 plus 1500. That is total how many rupees they both are spending? 1300 plus 1500, that is total 2800 rupees they are spending for 10 rackets and 10 balls. Now solving this equation, we will get 40x is equal to 2800. So x is equal to 70 rupees. X is equal to 70 rupees. What is the price of racket is asked. Now one ball has price 70 rupees. So one racket will have price 3 into 70. 3 into 70, that is 210 rupees. Option C is right answer. 210 rupees.